कारण जशा ग्रामपंचायत ओपन झाल्या तेव्हापासून आजपर्यंत मी सुद्धा 10 वर्ष ग्रामपंचायतमध्ये राहिलो, अनेक जण राहिले, परंतु इतका विकास आमच्या गावाचा कधी झाला नाही. ही पहिली वेळ आहे की बा ह्या मुलामुळे एवढे सरपंच झाले आणि एवढ्या मोठ्या गावाचा विकास चांगला झाला. याच्यापासून सगळ्या गावाला सुविधा भेटली. परंतु हा जो खोटा आघात आमच्यावर जो झाला की बा गावातले 2 साक्षीदार गुप्ती घेऊन आणि त्या सरपंचाला 2 वर्ष तरी पा आम्ही 2 वर्षाऐवजी 4 वर्ष भोगू, त्याचा विषय नाही. परंतु आम्हाला जे गावातले 2 गुप्ती जे साक्षीदार आहे ते आमच्या समोर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. दुसरी गोष्ट अशी, आज नुसती आपली ही झलक आहे, आम्ही तुमच्या समोर जे आलो ना नुसती ही झलक दाखवली. पण हा जर सरपंच जर तडीपार झाला तर आम्ही कोर्टाचे दारं, त्या पोलीस स्टेशनचे दारं ठोठवण्यात नाही. आणि या माणसामुळं 4-2 लोक आहे ना आत्महत्या सुद्धा करणार आहे. कारण एवढा मोठा आघात आमच्याकडे झाला तर हा खूप मोठा अन्याय आहे. आणि आजपर्यंत मागचा रेकॉर्ड तपासा, एवढ्या तुम्ही गावात येऊन त्यांनी गुप्ती चौकशी करा. जर हा मुलगा दारू पीत असेल अगोदर, त्याच्याकडे एखादी गोळी असेल किंवा यानं काही कोणावर अन्याय केला, कोणाला मारलं, तर त्याच्याबद्दल आम्ही तुम्ही जी शिक्षा दिली ती आम्ही सगळं गाव भोगायला तयार राहू. नाही तर याच्यात मात्र पूर्ण गाव पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. सगळं गाव मंगेशदाराची वाडी.